Hello friends, my name is Professor R.J. Kodulkar working in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी. आपला सब्जेक्ट आहे EST एन्व्हायरमेंटल स्टडीज, ज्यामध्ये आपल्याला सेकंड युनिट चालू आहे जो आहे एनर्जी रिसोर्सेस. त्याच्यामध्ये आपण मागच्या लेक्चरला आपण बघितलेलं आहे की कॉजेस अँड इफेक्ट ऑफ अ डिप्लेक्शन ऑफ अ रिसोर्सेस. या लेक्चरला आपण एनर्जीज रिलेटेड बघणार आहे. एनर्जी फॉर्म्स बघणार आहे, ज्याच्यामध्ये दोन टाईप आहेत, जे आहे कन्व्हेन्शनल अँड नॉन कन्व्हेन्शनल रिसोर्सेस ऑफ एनर्जी. त्याच्यामध्ये आता आपण ह्या लेक्चरला कोणते पॉईंट कव्हर करणार आहे, जो आहे आपला 2.4 जो आहे एनर्जी फॉर्म्स. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे जो आहे कन्व्हेन्शनल एनर्जी, ते आपण डिस्कस करणार आहे, आणि सेकंड आहे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी फॉर्म्स. त्यामधला आपण या लेक्चरमध्ये फर्स्ट पॉइंट कव्हर करणार आहे, जो आहे कन्व्हेन्शनल एनर्जी फॉर्म्स. आपण नेक्स्ट लेक्चरला नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी फॉर्म्स डिस्कस करणार आहे. तर आपण चालू करूया. सगळ्यात पहिला इंट्रोडक्शन. एनर्जी फॉर्म्स म्हणजे काय? एनर्जी इज अ वन ऑफ द मेजर पार्ट ऑफ द इकॉनॉमिक इंडस्ट्री infrastructure, being a basic input needed to a sustain इकॉनॉमिक ग्रोथ. म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ हे जर व्हायचं असेल तर आपल्याला एनर्जीचा जास्तीत जास्त प्रमाणात उपयोग होतो. कशामध्ये? तरी तुमचं जे इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे डेव्हलप करण्यासाठी, म्हणजे थोडक्यात फॅक्टरीज असू देत तुमच्या, किंवा काही इंडस्ट्री एरिया असू दे तुमचा, तो जर डेव्हलप करायचा असेल तर ऑब्वियस आपल्याला एनर्जीची गरज भासते. तुमचं नॅचरल रिसोर्सेस असू देत किंवा एनर्जीज असू देत, हे सगळं आपल्याला जर इकॉनॉमिकल ग्रोथ करायची असेल तर ऑब्वियस तुम्हाला ह्याची एनर्जी रिसोर्सेसची गरज भासते, नीड आहे. त्याच्यानंतर देअर एक्झिस्टिंग स्ट्रॉंग रिलेशनशिप बिटवीन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड एनर्जी कन्झम्पशन. हे दोन रिलेशनशिप आहेत जे आहेत स्ट्रॉंगली रिलेटेड आहेत, एकमेकावर काय आहेत, रिलेटेड आहेत. म्हणजे जर तुम्हाला इकॉनॉमिक डेव्हलप करायचे असेल, म्हणजे थोडक्यात तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे जसं तुम्हाला इंडस्ट्री डेव्हलप करायची आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं आहे, एखाद्या कंपनीचं असू दे किंवा फॅक्टरीज असू दे, काही जरी डेव्हलप करायचं असेल तर तुम्हाला एनर्जी ही लागते आणि त्याची गरज आहे. ते कोणत्याही एनर्जी असू दे, म्हणजे तुम्हाला लागणारी रिसोर्सेस आहेत जे आहेत, वूड आहे, त्याच्यानंतर आणखीन काही काही रिसोर्सेस आहेत, वीज आहे, पाणी आहे, हे जे काही लागतं डेव्हलप करण्यासाठी, तर हे काय होते, ऑब्वियस एनर्जी काय होतात, कन्झम्पशन होतं. कारण तुम्हाला एखादी गोष्ट डेव्हलप करायची असेल तर ह्या एनर्जीचा यूज होतो आणि एनर्जी ही कन्झम्पशन होते. त्यामुळे हे स्ट्रॉंगली एकमेकांवरती काय आहेत, डिपेंडेंट आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट काही पॉइंट आहेत एनर्जी फॉर्म्सच्या रिलेटेड, जे आहेत द मोर डेव्हलपमेंट कंट्रीज हायर इज द पर कॅपिटा ऑफ एनर्जी कन्झम्पशन अँड वाईस वर्सा. म्हणजेच जसं की आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलेलं आहे इथे, की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जर करायची असेल तर ऑब्वियस एनर्जी कन्झम्पशन हे होणार आहे. तेच तर सांगितलेलं आहे की डेव्हलपमेंट कंट्री काय करायची असेल तर हायर प्रमाणात काय होणार आहे, एनर्जी कन्झम्पशन होणार आहे आणि करायला लागणार आहे. ह्युमन सिरियलायझेशन रिअलाइज ऑन अ डिफरंट सोर्सेस ऑफ एनर्जी. म्हणजेच हे जे सिरियलायझेशन आहे, जे रिअलाइज झालेलं आहे डिफरंट सोर्सेस एनर्जीमध्ये, म्हणजे ज्या पद्धतीने तुमची डेव्हलपमेंट पॉवर असणार आहे, ज्या पद्धतीने तुम्ही डेव्हलपमेंट करणार आहात, भले ते इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट आहे, तर त्या पद्धतीनं आपल्या जो ह्याचा रेट आहे एनर्जी कन्झम्पशनचा, तो ऑब्वियस त्या पद्धतीनं त्या टक्केवारीमध्ये काय होणार, वर खाली होणार आहे. म्हणजे त्या पद्धतीने तो रेट वाढणार आहे. नेक्स्ट आहे एनर्जी फॉर्म्स क्लासिफिकेशन. काही क्लासिफिकेशन आहेत एनर्जी फॉर्म्सचे, ते डिस्कस करूया. द टू मेजर सोर्सेस ऑफ एनर्जी क्लासिफिकेशन अंडर कन्व्हेन्शनल सोर्सेस आणि नॉन कन्व्हेन्शनल
सोर्स म्हणजे दोन आहेत क्लासिफिकेशन एनर्जी फॉर्म्सचे जे आहेत कन्व्हेन्शनल सोर्स आणि नॉन कन्व्हेन्शनल. आपण तो मगाशी डिस्कस केल्या पद्धतीनं आपण ह्या लेक्चरमध्ये कन्व्हेन्शनल फक्त बघणार आहे, कन्व्हेन्शनल सोर्स म्हणजे काय, आणि नेक्स्ट लेक्चरला आपण नॉन कन्व्हेन्शनल सोर्स बघणार आहे. सगळ्यात पहिला आपण स्टार्ट करूया कन्व्हेन्शनल सोर्स म्हणजे काय. त्यात आपण पहिला कन्व्हेन्शनल सोर्सेस बघूया. त्याच्या आधी सोर्सेस ऑफ एनर्जी काही क्लासिफिकेशन आहेत, जसं की आता सांगितल्याप्रमाणे कन्व्हेन्शनल सोर्स आणि नॉन कन्व्हेन्शनल सोर्स हे दोन ह्याच्यामध्ये डिवाइड झालेला आहे सोर्सेस ऑफ एनर्जी. आता कन्व्हेन्शनल सोर्स मध्ये काय काय येतं तर कमर्शियल आणि नॉन कमर्शियल हे दोन काय येतात पार्ट येतात कन्व्हेन्शनल सोर्स मध्ये. कमर्शियल मध्ये काय येतं तर कमर्शियल म्हणजेच काय तुमचा इंडस्ट्री एरिया जो की येतो त्याच्यामध्ये येतं कोल म्हणजेच काय कोळसा, पेट्रोलियम आणि इलेक्ट्रिसिटी जी आहे डेव्हलपमेंट करण्यासाठी तुम्हाला कमर्शियल एरियामध्ये ह्याचा तुम्ही काय करता खरेदी करून हे विकत घेता आणि त्याचा यूज करता, हे येतं कमर्शियल मध्ये. नेक्स्ट आहे नॉन कमर्शियल मध्ये. नॉन कमर्शियल मध्ये तुमचं फायरवूड, स्ट्रॉ आणि ड्रंकड डंक म्हणजेच काय की तुमचं जे वेस्टेज प्राण्यांपासून जे वेस्टेज आहे ते सगळं तुमचं कशात येतं तर नॉन कमर्शियल मध्ये येतं. त्याच्यानंतर नॉन कन्व्हेन्शनल रिसोर्सेस मध्ये बायो एनर्जी, सोलार एनर्जी, विंड एनर्जी, टायर्ड एनर्जी, एनर्जी फ्रॉम अ अर्बन वेस्ट हे सगळं येतं नॉन कन्व्हेन्शनल रिसोर्सेस मध्ये. हे होतं क्लासिफिकेशन ऑफ अ रिसोर्सेस एनर्जी. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहे व्हॉट आर द कन्व्हेन्शनल रिसोर्सेस इन एनर्जी. काही क्वेश्चन राईज झालेले आहेत जे आहेत व्हॉट आर द कन्व्हेन्शनल रिसोर्स एनर्जी. जसं की आता आपण इथे क्लासिफिकेशन मध्ये बघितलेलं आहे सोर्सेस ऑफ एनर्जी, नंतर आपण दोन बघितले जे आहे कन्व्हेन्शनल. आता आपण डिस्कस करणार आहे कन्व्हेन्शनल. कन्व्हेन्शनल मध्ये ऑब्वियस आपण दोन पार्ट बघितलेले आहेत जे आहेत कमर्शियल आणि नॉन कमर्शियल. तर आता आपण काय क्वेश्चन राईज आहे व्हॉट आर द conventional resources energy. तर त्यामध्ये those resources of energy are also known as a non-renewable resources. The energy and are available in a limited quantity apart from the hydro electricity power. म्हणजेच ऑब्वियस तुम्हाला जे रिसोर्सेस मिळतात जे कन्व्हेन्शनल रिसोर्सेस मध्ये येतात म्हणजे नॉन रिन्युएबल रिसोर्सेस असतात ते त्यालाच आपण काय म्हणतो नॉन रिन्युएबल रिसोर्सेस. जसं की आपण इथे बघितलेलं आहे म्हणजे कन्व्हेन्शनल रिसोर्सेस मध्ये दोन टाईप येतात, एक कमर्शियल साठी आणि नॉन कमर्शियल साठी. जे कमर्शियल मध्ये येतात म्हणजे जसं की चारकोल असू दे, पेट्रोल असू दे, इलेक्ट्रिसिटी असू दे, तर हे काय आहेत नॉन रिन्युएबल काय आहेत रिसोर्सेस आहेत. नॉन रिन्युएबल रिसोर्सेस म्हणजे ते लिमिटेड क्वांटिटी मध्ये काय होतात राहतात आणि ते तुम्हाला यूज सुद्धा लिमिटेड क्वांटिटी मध्येच करावे लागतात. त्याच्यानंतर अपार्ट फ्रॉम हायड्रो इलेक्ट्रिसिटी पॉवर. हायड्रो इलेक्ट्रिसिटी पॉवर ऑब्वियस काय आहे की तुमचं ते स्किप केलं तर तुमचं जे रिसोर्सेस आहे जे तुम्ही यूज करत आहात कमर्शियल साठी ते आहेत नॉन रिन्युएबल रिसोर्सेस, तुम्हाला ते लिमिटेड यूज करावे लागतात. त्याच्यानंतर फर्दर इट कॅन बी अ क्लासिफाईड अंडर अ कमर्शियल आणि नॉन कमर्शियल. जसं आता आपण इथे बघितलेलं आहे कन्व्हेन्शनल जे काही रिसोर्सेस आहेत, कन्व्हेन्शनल जे काही सोर्स आहे तो कशामध्ये येतो क्लासिफाईड दोन ह्याच्यामध्ये येतो कमर्शियल आणि नॉन कमर्शियल. जसं की तुम्ही इथे बघितला कन्व्हेन्शनल सोर्स क्लासिफाईड बाय कमर्शियल आणि नॉन कमर्शियल. नेक्स्ट आहे पॉइंट जो आहे कमर्शियल एनर्जी रिसोर्स. आता आपण काय बघूया याच्यातलं कमर्शियल डिस्कस करूया ज्याच्यामध्ये येतात कोल, पेट्रोलियम आणि इलेक्ट्रिसिटी. त्याच्यामध्ये द कमर्शियल नीड्स टू पे इट्स प्राइस बाय देम. म्हणजेच कंझ्युमर नीड्स टू पे अँड प्राइस बाय देम. म्हणजेच तुम्हाला जर कमर्शियल एनर्जी रिसोर्सेस जर पाहिजे असतील तर तुम्हाला कंझ्युमर म्हणजेच की ज्याला पाहिजे आहे त्याला तुम्ही ते काय रिसोर्सेस अवेलेबल पे करून म्हणजे प्राइस आपल्याला द्यावी लागते आणि मग पे करून काय करावं लागतं बाय करावं लागतं म्हणजे घ्यावं लागतं. त्याच्यानंतर कोणकोणते येतात दीज आर द नोन ॲज द कमर्शियल एनर्जी रिसोर्सेस. कोल म्हणजेच कोळसा, इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज आणि पेट्रोल ज्यात तुम्ही यूज करता पेट्रोलियम, हे सगळं येतं कमर्शियल एनर्जी मध्ये.
तर आता आपण वन बाय वन डिस्कस करणार आहे. सगळ्यात पहिला आहे कोळसा. कोल इज अ मोस्ट इम्पॉर्टंट रिसोर्सेस ऑफ अ एनर्जी. म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट जर असेल कमर्शियल ह्याच्यामधला तर तो आहे कोल म्हणजे कोळसा. दे आर मोर दॅन 1,48,719. त्याच्यामध्ये कोल डिपॉझिट इन इंडिया बिटवीन 2005 ते 2006 द annual production wants to 343 million ton. India is a fourth largest coal product proceeding a country, and deposited are mostly found in Bihar, Odisha, Madhya Pradesh and Bengal. हे जे आता सांगितलेले आहेत ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात तुम्हाला त्याचं प्रोडक्शन दिसेल किंवा ते तिथे अवेलेबल असतं जास्तीत जास्त प्रमाणात. तिथूनच आपल्याला काय होतं, हे सप्लाय होतं आपल्या इंडियासाठी. ठीक आहे. इंडियामध्ये ज्याचं जास्तीत जास्त प्रमाणात उपयोग होतो जे आहे 1,48,790. काय केलं जाते इंडियामध्ये त्याचा यूज होतो बिटवीन कुठल्या साली तर 2005 ते 6 या दरम्यान काय झालेलं आहे, इतका कोळसा आपण यूज केलेला आहे. आणि त्याचा भरपूर प्रमाणात फोर्थ लार्जेस्ट जर यूज करायचा असेल आपल्याला इंडियामध्ये प्रमाणात, तर तो आपल्याला कुठून डिपॉझिट केला जातो म्हणजे कुठून त्याचं फाउंड होतं किंवा कुठून आपल्याला तो खरेदी करावा लागतो, बाय करावा लागतो, तर तो मिळतो उडीसा, मध्य प्रदेश, बिहार आणि बेंगॉलमध्ये त्याचे खाणी आहेत. तिथून आपल्याला हा कोळसा मिळू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट रिसोर्स आहे एनर्जी फॉर्म्सचा कमर्शियल रिसोर्सचा, जो आहे ऑइल अँड नॅचरल गॅसेस. ऑइल अँड नॅचरल गॅसेस मध्ये today oil is considered to be a liquid gold and one of the resources of energy in India and world. म्हणजे ऑइल मोस्ट यूज अ प्लेन, ऑटोमोबाईल, ट्रेन्स अँड शिप्स. म्हणजेच जसं की ऑइलला लिक्विड गोल्ड का म्हटलंय इथं तुम्ही बघितलं आहे. टुडे ऑइल इज कन्सिडर अ लिक्विड गोल्ड का, कारण ऑब्वियस ह्याचं खूप यूज आहे आपल्या इंडियामध्ये असू दे किंवा ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये असू दे. ऑइलचं खूप यूज आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ऑइल हे प्लेन मध्ये यूज करता. म्हणजे काही ट्रान्सपोर्टेशनचे जे ते प्रॉब्लेम येतो कंट्री टू कंट्री असू दे, दुसऱ्या कंट्रीत असू दे किंवा काही अदर लॉंग डिस्टन्स कंट्री असू देत, मग ह्यांमध्ये ज्यावेळेला आपल्याला ट्रान्सपोर्टेशन करायचं असेल तर तुम्ही कशाचा यूज करता, बेसिकली तुम्ही एकतर प्लेन, त्याच्यानंतर ट्रेन्स असू देत किंवा शिप्स असू देत, ह्यांचा जास्तीत जास्त प्रमाणात काय होतो, यूज होतो. मग हे जर करायचं असेल आपल्याला ट्रान्सपोर्टेशन तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात हे ऑइलचा यूज होतो. हे जर आपल्याला करायचं असेल तर त्यामुळेच त्याला आपण काय म्हणतो, लिक्विड गोल्ड म्हणतो. त्याच्यानंतर इट इज मेनली फाउंड इन आसाम, गुजरात आणि मुंबई. हे ऑइल जर तुम्हाला कुठे उत्पादन होतं किंवा फाउंड होतं तर ते आसाममध्ये होतं, गुजरातमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात होतं, मिळतं आणि मुंबईमध्ये सुद्धा तुम्हाला ऑइलचं जास्तीत जास्त प्रमाण मिळतं. त्याच्यानंतर टोटल production of oil in India is 0.3 million ton. कुठल्या काळात तर 1950 ते 51च्या काळात तुम्हाला एवढं यूज करायला लागत होतं, प्रोडक्शन करायला लागत होतं. पण आता विच इज इन्क्रीज्ड बाय अप टू 32.4 मिलियन टन इन 2000 ते 2001. 2000 ते 2001 मध्ये जास्तीत जास्त इकॉनॉमिकल ग्रोथ झाल्यामुळं काय होतंय,
त्याचा जो रेशो आहे प्रोडक्शनचा तो वाढलेला आहे. 2000 ते 2001 मध्ये हे 32.4 मिलियन आपल्याला काय करावं लागत आहे, प्रोडक्शन करावं लागत आहे. ठीक आहे, हे होतं ऑइल रिलेटेड सोर्स. त्याच्यानंतर नेक्स्ट सोर्स आहे जो आहे इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी मध्ये आपण काय बघणार आहे, तर इलेक्ट्रिसिटी इज अ कॉमन सोर्स ऑफ एनर्जी अँड युज्ड द डिमॉन्स्ट्रिक अँड कमर्शियल पर्पज. म्हणजेच डोमेस्टिक आणि कमर्शियल पर्पज म्हणजेच काय की डोमेस्टिक आणि कमर्शियल म्हणजेच घरगुती आणि तुमचं कमर्शियल म्हणजे जे तुम्ही फॅक्टरीज मध्ये किंवा याच्यामध्ये यूज करता ते राहतं तुमचं कमर्शियल मध्ये. आणि घरगुती वापरासाठी जी इलेक्ट्रिसिटी यूज करता ती दोन वेगवेगळे असतात. जसं की तुम्हाला माहित आहे आपले इलेक्ट्रिसिटी बिल सुद्धा जनरेट होताना कमर्शियलचे रेट वेगळे असतात आणि डोमेस्टिकचे रेट जे आहेत ते वेगळे आहेत. जसं की घरगुती इलेक्ट्रिसिटीचे जे युनिट आहे कॅल्क्युलेशनचं ते ते वेगळं आहे ॲज पर द घरगुती इलेक्ट्रिसिटी. आणि कमर्शियलचे जे काही युनिटचे रेट आहेत ते वेगळे आहेत. हे दोन आहेत, वेगवेगळे पर्पजेस आहेत इलेक्ट्रिसिटी यूज करायचे. नेक्स्ट आहे आपलं द इलेक्ट्रिसिटी इज अ मेनली unutilized in a electricity appliance like तुमचं फ्रीज असू दे, टीव्ही असू दे, वॉशिंग मशीन असू दे किंवा तुमचं एअर कंडिशनिंग असू दे. मग हे सगळं जे काय येतं तर ते कशामध्ये येतं, तुम्ही यूज करू शकता डोमेस्टिकमध्ये येतं. डोमेस्टिकमध्ये त्याचा जास्तीत जास्त प्रमाणात काय होतं, घरगुती वापरांसाठी जसं की फ्रीज असू दे, टीव्ही असू दे, वॉशिंग मशीन असू दे, एअर कंडिशनर असू दे, यांच्यासाठी तुम्ही काय करू शकता, इलेक्ट्रिसिटी यूज करू शकता. तर तसंच आपण आता बघणार आहे की इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याचे जे जनरेशन आहेत म्हणजे पॉवर जनरेशन आहेत ते इलेक्ट्रिसिटी जे जनरेट करतात ते कोणकोणत्या वे न करतात. म्हणजे त्यासाठी जनरेशनसाठी कोणकोणते वेज आहेत ते आपण डिस्कस करूया. म्हणजे पॉवर जनरेशनचे वेज कोणकोणते आहेत. पहिलं आहे न्यूक्लिअर पॉवर, त्याच्यानंतर थर्मल पॉवर आणि हायड्रो इलेक्ट्रिसिटी पॉवर. हे काय आहेत, प्लांट्स आहेत ज्याच्या थ्रू आपण काय करतो, इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. आता आपण हे वन बाय वन डिस्कस करूया. न्यूक्लिअर पॉवर फर्स्ट डिस्कस करूया. न्यूक्लिअर पॉवर, आता न्यूक्लिअर पॉवर मध्ये काय येतं तर द फ्यूल युज्ड टू अ न्यूक्लिअर power plant is uranium which cost less than coal. म्हणजे तर याच्यामध्ये तुम्ही जर न्यूक्लिअर पॉवर प्लांट जर जनरेट करायचा म्हणत असाल म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिसिटी जनरेट करायचं आहे त्यासाठी तुम्ही काय यूज करता तर न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स यूज करता जनरेशनसाठी. मग त्याच्यामध्ये जर तुम्हाला जनरेशनसाठी जे लागणारं कोळसा सुद्धा तुम्ही यूज करू शकता, पण कोळसाची जी काही कॉस्ट आहे जनरेशनची ती जास्त आहे त्यामुळे आपण कोळसा यूज करत नाही. युरेनियम आहे ज्याची कॉस्ट कमी येते आणि जास्तीत जास्त प्रमाणात आपण काय करू शकतो, इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. त्यासाठी आपण युरेनियमचं जास्तीत जास्त प्रमाणात काय करतो, यूज करतो पॉवर जनरेशनसाठी, न्यूक्लिअर पॉवर प्लांटसाठी. त्यानंतर न्यूक्लिअर पॉवर प्लांट कॅन बी फाउंड इन कुठं कुठं उपलब्ध आहेत तर कायगा म्हणजेच कर्नाटका, कोटा म्हणजे राजस्थान आणि नरोरा म्हणजेच UP अँड कळक्कम म्हणजे चेन्नई. ह्या ठिकाणी काय होतं आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात फाउंड होतो न्यूक्लिअर पॉवर प्लांट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे थर्मल पॉवर. Thermal power generation at various power station by the means of oil and coal. म्हणजेच तुम्ही थर्मल पॉवर प्लांट ज्या वेळेला तुम्ही यूज करता इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी त्यावेळेला ते जनरेट करण्यासाठी व्हेरियस पॉवर स्टेशन यूज केले जातात. जसं की तुम्हाला कोलचा सुद्धा म्हणजेच कोळशाचा देखील आणि तेलाचा देखील जास्तीत जास्त प्रमाणात काय होतो, वापर होतो थर्मल पॉवर जनरेशनसाठी. त्याच्यानंतर इट इज अ vital source energy of electricity.
current and its a sharing in a total capacity of a national in a 2004 to 2005 was a 70% percentage. म्हणजेच की तुम्हाला 2004 ते 2005 मध्ये एवढ्या पर्सेंट मध्ये तुम्हाला काय केलेलं आहे, इलेक्ट्रिसिटी थर्मल पॉवरची यूज झालेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हायड्रो इलेक्ट्रिसिटी पॉवर. हायड्रो इलेक्ट्रिसिटी पॉवर इज प्रोड्युसेस बाय द हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर मध्ये ज्यावेळेला हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर इज अ प्रोड्युसेस द constructing a dam about the following a river like दामोदरवाल्या प्रोजेक्ट और द भाकरानांगल प्रोजेक्ट. हे दोन प्रोजेक्ट आहेत ज्याच्या थ्रू आपण काय करतो, हायड्रो इलेक्ट्रिसिटी पॉवर जनरेट केलेली आहे आणि करत आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्ही रिव्हर मधून असू दे किंवा तुमच्या डॅम मध्ये असू दे, जी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते ती होते हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर काय होते, प्रोड्यूस होते. त्याच्यानंतर द installed capacity of a hydroelectric power was a 587.4 million वेटेज इन 1950 ते 1951 अँड वॉन्ट्स टू अप एक तुमचं जे काय पॉवर जनरेशनचे जे मिलियन पॉवर आहे ते तिथून पुढं 19,700 मिलियन वेटेज आहे जे जनरेशनचं आहे ते कुठल्या दरम्यान तर 2004 ते 2005. जसं की इथे तर तुम्ही पाहिलेलं आहे हायड्रो इलेक्ट्रिसिटी पॉवर जनरेशन. त्याच्यानंतर इथे आपला हा पॉइंट संपतो आहे जो आहे कमर्शियल एनर्जी रिसोर्सेस. आता आपण नेक्स्ट लेक्चरला चालू करणार आहे नॉन कमर्शियल रिसोर्सेस. त्याच्यामध्ये मी छोटेसा आताच्या लेक्चरमध्ये नॉन कमर्शियल एनर्जी रिसोर्सेसचा हायलाइट देते, जे आहे जनरली energy resources that are the free field available in a consider a non commercial energy resources. म्हणजेच की तुम्हाला आतापर्यंत जे कमर्शियल एनर्जी तुम्ही आता डिस्कस केला हे सगळे तुम्हाला काय करावे लागत होते तर बाय करण्यासाठी पे करावं लागत होतं, प्राइस द्यावी लागत होती आणि मग ते तुम्हाला मिळत होतं. आणि ते मिळत होतं ते पण लिमिटेड क्वांटिटीमध्ये, आणि जे तुम्हाला यूज करायचं आहे ते देखील तुम्हाला काय करायचं आहे, लिमिटेड क्वांटिटीमध्ये यूज करायचं आहे. तसंच आपल्याला आता जे इथून पुढे आपण नॉन कमर्शियल एनर्जी रिसोर्सेस बघणार आहे ते टोटली काय असणार आहेत, फ्रीली असणार आहेत, अवेलेबल करण्यासाठी फ्री असणार आहेत आणि भरपूर प्रमाणात तुम्ही त्याचा यूज करू शकता. जसं की त्याचं काही एक्झाम्पल आहेत जे आहेत नॉन कमर्शियल एनर्जी रिसोर्सेस आर म्हणजे स्ट्रीम, त्याच्यानंतर ड्रायड डंक आणि तुमचं फायर वूड. हे जे एक्झाम्पल आहेत ते येतात नॉन कमर्शियल एनर्जी रिसोर्सेस मध्ये. हे आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया. आपण हे लेक्चर स्टॉप करूया आता. थँक्यू. आणखीन एकदा आपण रिवाइज करूया की काय काय बघितलं, ज्याच्यामध्ये आपण ह्या लेक्चरमध्ये जे काय कॉन्व्होकेशनल जे आहेत एनर्जी रिसोर्सेस ते डिस्कस केले. नेक्स्ट लेक्चरला नॉन कॉन्व्होकेशनल नॉन कन्व्हेक्शनल बघणार आहे, ज्याच्यामध्ये कन्व्हेक्शनल रिसोर्सेस मध्ये हे आपण डिस्कस केले जे आहेत आपले कमर्शियल मध्ये हे कोल असू दे, पेट्रोल असू दे, नॅचरल गॅसेस असू देत, इलेक्ट्रिसिटी असू देत, हे आपण म्हणून बघितलेलं आहे. त्यानंतर आता आपण ह्याच्या कन्व्हेक्शनल मधल्याच आपण जो पॉइंट आपला राहिलेला आहे नॉन कमर्शियल जे आहेत फायरवूड, स्ट्रॉ आणि डंक जे आहेत आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करूया आणि त्याच्यानंतर आपण नॉन कन्व्हेक्शनल मध्ये वळूया. ठीक आहे. त्यानंतर आपण इथे आता लेक्चर स्टॉप करूया. थँक्यू.